मान्यवरांनी कृपया स्टेजवरच स्थानापन्न राहावं. अश्विनीताई त्यांच्याबद्दल अल्पसा असा परिचय करून देते. अश्विनीताई इचलकरंजी इथल्या DKT टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. गेले 15 वर्षापासून तिथे ते जॉब करतात. त्याआधी त्या गोकाक मिल्स गोकाक येथे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचं बेसिक एज्युकेशन BTech, नंतर MTech आणि PhD ही DKT मधून म्हणजे ज्या संस्थेत त्या शिकवतात तिथेच त्यांनी प्राप्त केली. त्यांनी डिप्लोमा अँड डिग्री इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम नाशिक इथून केलेला आहे. विशेष म्हणजे दरवेळेस त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. एका जोरदार टाळ्या उठवते अश्विनीताईंसाठी. त्यांचे विविध नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये 20हून अधिक पेपर पब्लिश झालेले आहेत. त्यांनी विविध विद्यार्थ्यांना रिसर्च प्रपोजलसाठी प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच जेट टेक्स्चरिंग वरील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. विविध करिअर मॅनेजमेंट विषयावर विविध ठिकाणी त्या व्याख्याने देतात. टेक्सटाईल असोसिएशन इंडिया इचलकरंजी मिस्त्र युनिट या जॉईंट ऑनरेबल ट्रेझरर आणि एडिटर म्हणून त्या काम करतात. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या त्या चार्टर्ड मेंबर्स आणि असोसिएट मेंबर आहेत. तर आपण अश्विनीताईंचं स्वागत करूया. अश्विनीताईंना मी विनंती करेन की आमच्या इथे जमलेल्या शिबिरार्थी मार्गदर्शन करावं. सर्वांचं या शिबिरामध्ये सहर्ष स्वागत झालेलं आहे. सकाळी आपण खरं तर 1.5 तास गटचर्चा करणार होतो आणि 10 विषय मी आणलेले होते, पण या विषयावरती गटचर्चा तुम्ही उद्या करणार आहात कारण वेळेचं बंधन पाळत आपण कार्यक्रमात पुढे जाणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर मी 15 ते मॅक्स अर्धा तासात मी माझं बोलणं संपवेन. मी तुम्हाला त्या 10 विषयाबद्दल माहिती देईन आणि त्यानंतर तुम्ही उद्या त्या विषयावरती गटचर्चा करायची आहे. त्यामुळे मी जे सांगणार आहे ते तुम्ही अगदी मन लावून ऐकायचं बरं का. तर सुरुवात मी प्रार्थनेने करते. सर्वांनी हात जोडायचे. खूप कंटाळा आलेला आहे आणि मी जसं म्हणते माझ्या नंतर म्हणायचं बरं का. माझा भारत भारतीय जन है, माझा भारत भारतीय जन है. मोठ्याने म्हणायचं. तुम्ही सहस्राजनाचे भक्त आहात लक्षात ठेवा. माझा भारत भारतीय जन है, माझे खरे बांधव, येथे श्रेष्ठ परंपरा विविधता देती मला गौरव. यांचा पायक मी बनेन झटुनी, थोरास मानीन मी. देशाच्या हित वैभवे सुख गमे, देशाच्या हित वैभवे सुख गमे. घेई प्रतिज्ञेस मी, घेई प्रतिज्ञेस मी. भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद. मित्रांनो, आपण सहस्रार्जुनाचे भक्त आहोत लक्षात ठेवा. आणि सहस्रार्जुन महाराज हे दत्तभक्त होते. आपल्याकडे शौर्याचा वारसा आहे, आपल्याकडे व्यापाराचा वारसा आहे आणि आता विद्येच्या दृष्टिकोनातून आपण गटचर्चा हा एक विषय आपल्या कार्यक्रमात ठेवलेला होता. आपलं हे जे शिबिर आहे किंवा जे हे संमेलन आहे ते येवल्यासारख्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे कारण येवला येथे शौर्याचा वारसा आहे. तात्या टोपे हे शौर्याचं प्रतीक इथं अस्तित्वात आहे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याकडं हे जे दत्त महाराज आहेत ते त्रिवेणी संगम त्यांचा आहे कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित रूप
विष्णू आणि महेश यांच्या 3 पत्नी या देखील आपल्याला माहित आहेत. आपण सहकुटुंब सहपरिवार इथे आलेलो आहोत. एकाची पत्नी लक्ष्मी, एकाची पत्नी सरस्वती आणि एकाची पत्नी भवानी पार्वती. तर भवानी पार्वती ही शौर्याचं प्रतीक आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे. लक्ष्मी हे वैभवाचं प्रतीक आहे. आपल्या येवल्याची पैठणी सर्वदूर प्रचलित आहे आणि हे वैभवाचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि तुम्ही आम्ही जी गटचर्चा करणार आहोत उद्या, ते जे आहे ज्ञानवर्धनासाठी, म्हणजे हे जे आहे ते सरस्वतीचं प्रतीक आहे. आणि लक्ष्मी सरस्वती आणि भवानी पार्वती यांचे जे पती आहे ब्रह्मा विष्णू महेश, यांचा जो त्रिवेणी संगम म्हणजे श्री दत्तगुरु यांचे भक्त श्री सहस्रार्जुन महाराज, या दोघांनाही आपण वंदन करूयात आणि आपण आपल्या बोलण्याला सुरुवात करूयात असं मला वाटतं. मित्रहो, एकूण 10 विषय मी तुमचा विचार करत निवडलेले आहेत. त्यातला पहिला विषय सांगते, अच्छे दिन आए क्या. बघा, विषयाचं नाव आहे का, अच्छे दिन आए क्या. तुम्हाला या विषयावरती गटचर्चा करायची. मग अच्छे दिन म्हणजे नेमकं काय? अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेला विकास म्हणजे अच्छे दिन, बरोबर ना. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला अच्छे दिन आएंगे असं म्हटलं त्यावेळेला चर्चेचा ऊत सुरू झाला. अजूनही चर्चा होत असतात. मग काही जण अच्छे दिन आए याचं समर्थन करतात आणि काही जण मात्र अच्छे दिन कब आए असा प्रश्न करतात. मग अच्छे दिन खरंच आले का? तुम्ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहात. तुमच्या या अच्छे दिनाविषयीच्या काय कल्पना आहेत यावर चर्चा होणं गरजेचं आहे. कारण अच्छे दिन आणणं ही केवळ एका सरकारची जबाबदारी आहे का? असं जर असलं तर सरकारनं कितीही धोरणं आणली आणि कितीही चांगल्या योजना जरी आणल्या तरी अच्छे दिनाची ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात साकार होणार नाही. कारण मी बघितलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट याच्यासाठी सांगते, बिरबल आणि बादशाह याची. बादशाहनं बिरबलाला सांगतो की आपल्या राज्यामध्ये सदर लोक किती आहेत जरा मला सांगशील का. बिरबल एक युक्ती लढवतो आणि तो काय करतो माहितीये का, बरोबर रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड ठेवतो आणि मग राज्यातले लोक जायला लागतात. त्याचं काउंटिंग इकडे सुरू असतं सजग लोकांचं. एक जण येतो, दगड बघतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पुढे जातो. दुसरा येतो, दगड बघतो, त्याच्यावर पाय ठेवतो, पुढे जातो. तिसरा येतो, दगड बघतो, बादशाला नावं ठेवतो, पुढे जातो. चौथा येतो, दगडाला ठेच लागतो आणि पडतो आणि पुढे जातो. पण दगड मात्र कुणीही उचलत नाही. मग हा जो वाटेत पडलेला दगड उचलायचा कुणी, हा जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाहीये. लक्षात घ्या. आणि म्हणून अच्छे दिन कब आहे हा विचारण्याचा प्रश्न कुणाला आहे? बऱ्याच वेळेला सिग्नल बंद आहे म्हणून सरकारला शिव्या घालणारे लोक सिग्नल तोडून पुढे जाताना मी बघितलेले. लक्षात घ्या. बसमध्ये रुमाला टाकून जागा अडवणारे लोक मी बघितलेले. परदेशातील स्वच्छतेशी तोंड फाटेस्तोवर अगदी त्याचं कौतुक करत स्वतःच वेफरचे तुकडे किंवा वेफरचे जे कागद आहेत ते रस्त्यावरून बाहेर फेकताना मी बघितलेले. तर अशा अनेक जणांना खोटी प्रमाणपत्रे सादर करून त्याचा लाभ घेणारे लोक मी बघितलेले आहेत. तर ही जी यादी आहे ती आणखी लांबवताना येऊ शकते. अशा कुठल्याही लोकांना अधिकार नाही अच्छे दिन कब आहे विचारण्याचा. तो अधिकार आहे फक्त आणि फक्त ज्याला राष्ट्राचं हित कळतं, ज्याला राष्ट्राभिमान आहे, जो सुजाण नागरिक आहे त्या व्यक्तीला तरच हा अच्छे दिन नावाचं जे चित्र आहे ते प्रत्यक्षात साकारू शकेल. कारण हे एकट्याचं काम नाही, ते सर्वजण मिळून करण्याचं काम आहे. आणि अच्छे दिन कब आहे किंवा अच्छे दिन आए क्या या त्या तुमच्या कल्पना आहेत, यावर तुम्ही उद्या स्वतः प्रदर्शित करायचं आहे. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगते, तो आहे करिअर कल्पना आणि अपेक्षा. करिअर कल्पना आणि अपेक्षा म्हणजे याच्यामुळे मला काय अपेक्षित आहे. आपल्या काहीतरी करिअर बद्दलच्या कल्पना असतात आणि पालकांच्या मात्र आपल्याबद्दलच्या ज्या अपेक्षा असतात त्या खूप वेगळ्या असतात. लक्ष घ्या. मग आपल्या घरात असं होतंय का, माझ्या काही करिअरच्या कल्पना आहेत का, मी काही ठरवलंय का, माझ्या डोक्यात काही विचार आहेत का, माझ्या कल्पना खरंच माझे पालक ऐकतात का. तर या गोष्टीवरती तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण झाडावर पक्षी घरटी बांधतात आणि मोठ्या प्रेमाने आपल्या पिलांना भरवतात. पिलू मोठे होते, त्याला पंख फुटतात आणि ते आकाशात झेपावते. तशी आपली स्वातंत्र्याच्या आकाशात झेपावण्याची वेळ होत असते. 10वी 12वी पर्यंत आपण आई वडिलांच्या घरट्यात निवांत असतो, पण त्यानंतर मात्र झेपावायचं असतं आकाशात. आणि त्याचसाठी जीवनाच्या या सप्तरंगी आकाशाची ओळख होणे खूप गरजेचं असतं.
everyone is having their own important and very good qualities. Where you can lead, you need to be lead. Where you can follow, you need to follow. You can become a leader and follow at different places at different times. So nobody is perfect, everyone is unique, everyone is having their own important qualities, and so you need to find out. तुम्हाला तुमच्यातली ताकद ओळखायची आहे. तुम्ही 3 Idiots पिक्चर बघितलेला आहे, आर माधवनचं काय झालं हेही बघितलेलं आहे. वाईल्ड फोटोग्राफर बनायचं असताना वडिलांची इच्छा इंजिनियर बनण्याची होती, तर तसं तुमच्या बाबतीत घडत का? मग ह्याला सोल्युशन काय आहे यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे. कारण सचिन तेंडुलकरला जर गा तुम्ही म्हटलात तर तो आवाज कसा सुटेल हो? किंवा लता मंगेशकरला जर क्रिकेटर हो त्याच्या वडिलांनी म्हटलं असतं तर आज काय झालं असतं? तर अशा प्रकारे ट्रान्सपरंट कम्युनिकेशन तुमच्यामध्ये आणि तुमच्या पालकांमध्ये असणं गरजेचं आहे. तरच म्हणून पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्र बसून संवाद साधून या विषयावर चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा. म्हणजे नक्कीच तुमच्या ज्या कल्पना आहेत आणि पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत या दोघांचा मेळ साधणं कदाचित सोपं होऊ शकतं. यानंतर तिसरा जो विषय आहे तो आहे कौशल्य विकास की गॅजेट्सचा आयतेपणा. बघा लक्ष देऊन ऐका. पहिला विषय मी कुठला बोलले? आजचे दिन आहे क्या? लिहून घेऊ शकता तुम्ही उद्याच्या चर्चेसाठी, जेवताना वगैरे चर्चा करा. दुसरा विषय होता काय होता? करिअर, कल्पना आणि अपेक्षा. व्हेरी गुड. तिसरा जो विषय आहे तो कौशल्य विकास की गॅजेट्सचा आयतेपणा. मग आता गॅजेट्स म्हणजे नेमकं काय? छोटी छोटी उपकरणं की ज्याच्या एखादा पर्टिक्युलर टास्क किंवा एखादा परफॉर्मन्स आपल्याला जर पाहिजे असेल तर छोटी छोटी उपकरणं जी डिझाईन केली जातात नव्याने त्याला आपण गॅजेट्स असं म्हणतो. मग गॅजेट्सच विकत घ्यायची का खरंच व्यक्तिमत्वात किंवा कौशल्यात वाढ करायची? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा. माझा गॅजेटचा वापर किती असायला पाहिजे? आजूबाजूला माझ्या असे कोणकोणते गॅजेट्स आहेत की जी मी वापरते त्याचा खरंच खूप ऐकतेपणा होतोय का? कारण एखादं पुस्तक वाचायचं की फक्त गुगलच करायचं? एखादा ग्रंथ वाचायचा की मग विकिपीडियावरतीच समाधान मानायचं? फुटबॉल प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये जाऊन खेळायचा की फक्त ॲपमध्ये मोबाईलमध्ये खेळायचं? आणि त्यानं खरंच माझं व्यक्तिमत्व सुधारणार आहे का? तर नाही असंच उत्तर असेल. कारण तुम्हाला मी सांगते कवी कुसुमग्रज म्हणतात की इंग्रजी शिकवणे थोडे, पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळवता विद्वान म्हणून मिळवावे, देशाच्या पोकळ गोष्टी करिता केवळ गोष्टी, एकाला दुसरी पोष्टी देई श्रम काही न करता, एक काळ ऐसा होता. आमच्या विद्वत रत्नांना परके निंदित असताना डोलवावे आम्ही माना, ग्रंथही केवळ न वाचता एक काळ ऐसा होता. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडिया वापर करत असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती लाईक शेअरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण नीटसं ते वाचलेलंही नसतं आणि लाईक करतो, शेअर करतो. हे खरंच बरोबर आहे का? कारण एखाद्या विषयावरती ज्या वेळेला आपण बोलतो किंवा जे आपण वाचतो किंवा जे शेअर करतो त्याबद्दलचं नॉलेज आपल्याला पूर्णपणे असल्याशिवाय ते आपण करू नये, नाहीतर आपण समाजामध्ये अतिशय वाईट काम करत होतो. लक्षात घ्या. आणि हे ज्या गोष्टी आहेत तुम्ही याचा उहापोह करणे या कौशल्य विकास की गॅजेट्स साहित्यपणे यात मला अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा जो आहे विषय स्वच्छता आतली आणि बाहेरची. खूप महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. स्वच्छता आतली आणि बाहेरची. 2 विषयाची स्वच्छता मी सांगते. 2 प्रकार आहेत. एक आतली स्वच्छता आणि एक बाहेरची. बाहेरची स्वच्छता म्हणजे काय? भौतिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता. आणि आतली स्वच्छता म्हणजे अंतरंगाची स्वच्छता. बरोबर ना? दोन्ही स्वच्छता महत्त्वाचे आहेत. बरोबर की नाही? मग बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या घरातला कचरा आपण लोटतो आणि रस्त्यावर फेकून देतो. रस्ता साफ करणं ही जरी आपली जबाबदारी नसले तरी किमान रस्ता घाण न करणं ही आपली जबाबदारी आहे की नाही मित्रांनो? आहे की नाही मला सांगा. मग हे तुम्ही करणार आहात का? स्वच्छता आतली आणि बाहेरची. मग फक्त बाहेरची स्वच्छता करायची का?
नसली तरीही त्याचं जे पाणी आहे ते अमृताचं मन असतं. आणि म्हणून चोखा मेळा म्हणतात की चोखा डोंगा तरी भाव नाही डांगा. माझ्या वरच्या रूपाकडे तुम्ही बघू नका, माझा अंतरंग बघा. आणि म्हणून बघा अंतरंग, नका बघू रंग. कारण कस्तुरी जरी दिसे काळी, आत त्याच्या मधुराचे उमाळे. कारण कस्तुरी जरी वरवरनं काळी दिसत असली तरी त्याच्या आत मात्र अतिशय सुंदर असं वास त्याला असतो, सुगंध तो पसरवत असतो. आणि म्हणून अंतरंग जर स्वच्छ असेल तर परिसराची स्वच्छता आपोआप होते. मग हे कसं काय? कारण परिसराची स्वच्छता करण्याची जाणीव आहे, ती जाणीव तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. आणि म्हणून पहा अंतरंग, बघू नका रंग. कारण सफेद कपडे घालून काळे गंध केले तरी ते उपयोगाचे नाहीत, आणि भगवे कपडे घालून जर आपण चोरी करायचं ठरवलं तरी ते उपयोगाचं नसतं. मग स्वच्छता आतली आणि बाहेरची दोन्ही सांभाळायचे. खरं तर पहिलं प्राधान्य जे तुम्हाला द्यायचं आहे ते आतल्या स्वच्छतेलाच द्यायचं, बरं का. यानंतर पुढचा विषय मी सांगते, शिकणारे चुकवतात की शिकणारे. 15 मिनिट आपण बोललेलो होता, एक 15 मिनिट काय आणि जेवण त्याचं परत एक सत्र हो, मी 8 पर्यंत थांबावं अपेक्षित आहे. 7:45 वाजले आता. ठीक आहे, मी एक 5-10 मिनिटात बोलते. शिकणारे चुकवतात की शिकवणारे, असा प्रश्न माझा पुढचा प्रश्न आहे. मग शिकणारे चुकतात की शिकवणारे म्हणजे नेमकं काय मला अपेक्षित आहे? घरामध्ये बरंच आपल्याला नॉलेज असतं, पारंपरिक ज्ञान काही आपल्याकडे असतं. मग सासूला विचारलं ना, सासू म्हणते सुनेला शिकायची इच्छा नाही. सुनेला विचारलं तर ती म्हणते की 10 वेळा विचारलं पण सासू शिकवत नाही. मग नेमकं चुकतं कोणी? मग सासूला जर वितुष्ट असेल सुनेशी तर एखादं पारंपरिक कौशल्य जे ते पुढच्या पिढीपर्यंत जात नाही. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं असं आपण म्हणतो. ज्ञानपिपासं जे आहे ते आपल्याकडे पाहिजे. आपल्याकडे जे पारंपरिक कौशल्य आहे घरामध्ये, मग पूजा अर्चा असतील, विधी असतील, काही एम्ब्रॉयडरीचं कौशल्य असतं किंवा स्वेटर विणण्याची कला असते, ती हळूहळू लोप पावत चाललेली आहे. आपल्या घरात एखादं स्पेशल जिन्नस बनत असतं. पुरणपोळी आधी खूप मोठ्या करायच्या, आता इंचभर पुरणपोळ्या करतात. तर अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टीवरती तुम्ही चर्चा करणं गरजेचं आहे. शिकणारे चुकतात की शिकवणारे. मग यात एक थर्ड पार्टी आपल्या घरात अशी पाहिजे की जी या गोष्टीवरती कंट्रोल आणू शकेल. म्हणजे शिकणारा जर अड्डता करत असेल तर त्याला गप शिकव म्हणून सांगणारी, आणि शिकवणारा चुकत असेल तर त्याला गप शिक असं सांगणारी. तरच यावर सोल्युशन निघू शकेल. यानंतर वृद्धाश्रमाने पाळणा घर, शाप आवश्यकता, पुढचा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. खरं तर आजच्या पिढीला दोन्ही लोकांना सांभाळायची जबाबदारी माहित नाहीये. वृद्ध लोक घरात नाहीत, त्यामुळं लहान मुलांना ते बाहेर पाठवतात. खरं तर देवानं ज्यावेळेला जन्माला घातलं मुलगा आणि मुलगी यांना, त्यावेळेला मुलीला काहीतरी मर्यादा आहेत म्हणून त्याला घराचं काम दिलेलं आहे आणि मुलाला बाहेरचं काम दिलं होतं. पण आताच्या जीवनामध्ये दोघंही बाहेर जातात, मग दोघांनाही वेळ नाही मुलाला सांभाळायला. तर मुलांना पाळणा घराला पाठवतात, आई वडिलांना वृद्धाश्रमाला पाठवतात. मग वृद्धाश्रम आणि पाळणा घर खरंच शाप आहे का आवश्यकता आहे, यावर विचारमंथन करा. खरं तर खूप बोलले असते पण आता वेळेची मर्यादा पाळत पुढे जाते. पुढचा विषय वेळ क्रिकेटचे की विजयाचे. आत्ताच क्रिकेट झालेले आहे, फायनल मॅच आपण बघितलेले आहे. तर वेळ क्रिकेटचा आहे का विजयाचा आहे यावर विचारमंथन करा. कारण क्रिकेट अति होते का असा चर्चेचा सूर असतो. वर्तमानपत्रात देखील आपण वाचतो, पण हा सर्व खोटारडेपणा आहे. कारण वेळ हे विजयाचं असतं, फक्त क्रिकेटचं नसतं. संपूर्ण रस्त्यावर लोक येत असतात क्रिकेट जिंकली की आनंद साजरा करण्यासाठी. त्यातल्या अर्ध्या लोकांना क्रिकेट काय आहे माहित पण नसतं. मग ती काय येतात? कारण जिंकल्याने जसा व्यक्तिगत आनंद होत असतो तसा सामाजिक आनंद होत असतो. आणि म्हणून वेळ क्रिकेटचे नसते तर ते विजयाचे असते. यानंतर पुढचं जे सेशन आहे ते ऑनलाईन की ऑफलाईन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला ऑनलाईन आवडेल का ऑफलाईन आवडेल, दोन्हीच्या मर्यादा आहेत, दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. खरं तर एखाद्या हिमाचल प्रदेशमधला व्यक्ती आपल्याला शिकवत असेल ऑनलाईन तर त्याचा लाभ आपण जरूर घ्यायला हवा. पण ऑफलाईन मध्ये जी मजा येते शिकण्याची ती वेगळी असते, लक्षात घ्या. मग ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन मध्ये चेहरा समोर दिसतो. इमॅजिन करा हे जे शिबिर आहे ते जर ऑफलाईन नसतं, ऑनलाईन असतं तर काय झालं असतं. तर ही जी मजा आहे म्हणजे पाठ शिक्षकाची फिरली की फक्त अभ्यास करणं हेच अपेक्षित नाहीये. इथं जो दंगा करता तुम्ही किंवा जे चर्चा करता हे देखील इथं अपेक्षित आहे. ऑनलाईन का ऑफलाईन याची तुमची संकल्पना काय आहे?
जगायचं कणत कणत ते गाणं म्हणत. म्हणजे नियोजन का निवंतपणा या विषयावर चर्चा मला इथं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टींचं नियोजन करत असतो. मग कधी कधी काय वाटतं किती यंत्रवत व्हायचो, सारखं डोके लागतात, जरा इथं जगू द्या की असं आपल्यालाही वाटत असतं. पण नियोजन का निवंतपणा याचं कारण बऱ्याच गोष्टींचं नियोजन आपल्याला करावं लागतं. याचं कारण असं आपण मॅनर्स पाळत नाही, संस्कार पाळत नाही. त्यातले एक संस्कार फक्त मी तुम्हाला सांगते, कुटुंबातले मॅनर्स काय विचार करा यावर आणि उद्या विचार मंथन करा. बऱ्याच वेळेला आमच्या घरी आम्ही अजून पाळतो, एखाद्या दोऱ्यातला सुई आपण घेतो, दोरा घेतो आणि आपलं काम झाल्यानंतर त्या सुईमध्ये दोरा गुंडाळून पुन्हा त्या रीलला आपण ती सुई लावतो. हे झाले कुटुंबातले मॅनर्स. किंवा आधी पंप वापरायचे गरम पाण्याचे, आपलं पाणी घेऊन झालं की दुसऱ्यासाठी पाणी आपण ओतून ठेवायचं. हे झाले दुसरे मॅनर्स. फ्रीज मध्ये एखादी बाटली पाण्याची आपण घेतली की पुन्हा आपण भरून ठेवतो. हे झाले मॅनर्स. मग अशी अनेक कामं छोट्या छोट्या जर गोष्टी आपण सांभाळलो आपल्या घरामध्ये देखील तर आपल्याला खूप नियोजन करण्याची गरज पडणार नाही. कारण सुबत्ता वाढली तसं अनेक गरजा निर्माण झाल्या, आपल्या एकमेकांवर अवलंबून राहणं कमी झालं आणि म्हणून एकमेकाची काळजी करण्याचे दिवस खूप येत नाही. पण मग म्हणून काळजी करायची नाही का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जसं देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे आणि कानून असतात, तसं कुटुंबात देखील नियम पाहिजे तरच आपण त्यांना कसं जगायचं, गाणं म्हणत की कणत कणत गाणं म्हणत जगायचं, लक्षात घ्या. आणि यानंतर शेवटचा विषय जिंकू जीवनाची झुंज. यामध्ये काय अपेक्षित आहे मी तुम्हाला सांगते. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला डिप्रेशन येतं. म्हणजे जीवनात यश आणि अपयश आपल्याला नेहमी येत असतं. मग यशानं होरपळून जायचं नाही आणि अपयशाने बिघडायचं नाही, दोन्ही आपलेच असतात. याचं कारण असं की चिमूटभर मिठासाठी लक्ष द्या, हिमतीनं जगणं का महत्वाचं असतं मी तुम्हाला सांगते. बाळांनो वेळ झालेले आहे पण मला सांगितल्याशिवाय राहत नाहीये म्हणून मी सांगते, लक्ष देऊन ऐका. चिमूटभर मिठासाठी पदार्थाची चव बिघडते. एक एक शब्द महत्वाचा आहे. चिमूटभर मिठासाठी पदार्थाची चव बिघडते आणि मुठभर हिमतीसाठी कर्तृत्वाची लय बिघडते. ज्ञानवंतांचे ज्ञान हिमतीशिवाय कुजून जाते, धनवंताचे धन हिमतीशिवाय गंजून जाते. गुणवंताच्या गुणांना यशाचा उजेड दिसत नाही आणि कलावंतांच्या कलेला रसिकांची दाद मिळत नाही आणि म्हणून हिम्मत हिनाची कस्तुरे माती मोलानं विकली जाते आणि हिम्मतवालीच्या हळदीला मात्र केसराचे मोल येते. आणि म्हणून हिमतीशिवाय माणूस म्हणजे केवळ एक बुजगावणं, हिमतीवाला माणूस म्हणजे दुनियेतील चलती नाणे. हे लक्षात घ्या. हिम्मत खूप महत्वाची आहे. आपण ज्यावेळेला जन्माला आलेलो आहोत या पृथ्वीवर त्यावेळेला आपल्यावरती काही ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, वडिलांचे ऋण आहेत, मातृ ऋण आहेत, पितृ ऋण आहेत, गुरु ऋण आहेत, भूमी ऋण आहेत. तर हे ऋण आपण फेडून जायचे. लक्षात घ्या. आपल्याला त्याने जन्म दिलेला आहे, वंश सातत्य आपण राखायचं आहे. आपण आपल्या पिढीला पुढच्या पिढीला जन्म घातला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला डिप्रेशन मध्ये मुलं काय म्हणतात, माझ्या मनात आलं की मी मरणार, माझ्या मनात आलं की मी जगणार, माझ्या मनात आलं की मी माझ्या मनासारखं जगणार. तर हे कितपत योग्य आहे? आपण फक्त आपलेच आहोत का? आपल्या आई वडिलांच्या प्रती आपली काही कर्तव्य आहेत का? याचा विचार तुम्ही करा. कारण असं जर झालं तर जर वंश सातत्य राखलं गेलं नाही तर आपली जी क्षत्रिय समाज आहे तो नामशेष होईल. शेष होणे म्हणजे कमी होईल आणि असं आपण करायचं नाहीये. आपण आपल्या आई वडिलांची जी स्वप्न आहेत, मग स्वप्न म्हणजे नेमकं काय? आई वडिलांना फक्त एवढंच वाटत असतं की आपल्या मुलाने यशस्वी व्हावं. मग तुम्ही फक्त यशस्वी व्हायचं एवढं तुम्ही नक्की करू शकता, तेवढं करा आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचं ऋण फेडा. मला एवढंच या 10 विषयातून तुम्हाला सांगायचं होतं. खरं तर यावर भरपूर चर्चा आपण केली असती पण आपण मर्यादा पाळत पुढे जाणार आहोत. फक्त एवढं तुम्हाला सांगते की चर्चा आली की मतं आली, मतं आली की मतभेद आले, मतभेद आले की वादविवाद आले, वादविवाद आले की फाटाफूट आली. पण आपण त्याच्यामध्ये वादातून संवाद साधायचा आणि त्याच्यातून जे मिळणारं सार आहे ते आपण एकमेकांच्यात वाटून घ्यायचं आहे. कारण हे जे सार असणार आहे ते लोण्यासारखं तुम्हाला मिळणार आहे की जे
आमची कोल्हापूरची तोफ आहे. धडाडायला सुरुवात झाली की थांबत नाही. आपल्याला अनुभव आला असेल. नुसती विद्वत्ता नसून विद्वत्ता प्रकट करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, अशा ताईंसाठी एकदा परत टाळ्या आणि त्यांचा आपण आभार मानताना सत्कार करूया. सत्कार नांदगावकर साहेब करतील. ओम मंगल. नांदगावकर साहेब यांच्यातून हस्ते आपण त्यांचा सत्कार घेतो. पुढे म्हणजे खरं एक तास दीड तास ऐकायला पाहिजे होतं पण आपल्या लोकांच्यावर थोडासा अन्याय होतो.